इथे मी भात शिजवून घेतला आहे. त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतला, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला लसूण. मसाल्यामध्ये हळद घेतली, जिरे घेतली, मोहरी, नंतर घरचा मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि आपला मॅगी मसाला. तर आता यामध्ये कढई आपण टाकून घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. लगेचच त्यामध्ये आता मोहरी टाकली आहे, त्यानंतर घातली आहे जिरे ते फुलल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला आणि 1-2 मिनिट फक्त थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला आहे. कांदा सुद्धा एकदा छान पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. छान पद्धतीने परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता मीठ घालणार. तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे की त्याने आपला कांदा लवकर शिजेल आणि मऊ होईल. तर आता आपण यावरती झाकण ठेवून 2 मिनिट याची वाफ काढून घेतो, म्हणजे त्यानंतर चांगल्या पद्धतीने शिजलं जाईल. तर इथे छान पद्धतीने आता कांदा मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये मी गाजर चिरलेला आहे, तो बारीक चिरून गाजर त्यामध्ये घालते आणि याला सुद्धा छान पद्धतीने हलवून याची सुद्धा 1-2 मिनिट वाफ काढून घेऊ, कारण की गाजर सुद्धा मऊ शिजते. इथे आता गाजर पण छान पद्धतीने शिजला आहे. तर याला आता थोडंसं हलवून घेऊया आणि आता यामध्ये आपण मसाले घालूया. त्यामध्ये हळद, लाल तिखट, घरचा मसाला हे सगळं घालून एकदा याला सॉटे करून घेऊया, कारण की मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल. तर आता ही मसाले थोडेसे कोरडे होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, की ज्याने आपला मसाला कोरडा होणार नाही आणि भाती कोरडा लागणार नाही. त्यानंतर थोडंसं आणखी पाणी घातल्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी मॅगी मसाला घालून घेत आहे आणि बाकीचा आपण नंतर टाकणार. त्यानंतर चवीनुसार मीठ आता घातलं आहे. त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून एकदा हलवून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला भात टाकायचा. यामध्ये भात टाकल्यानंतर मी याला छान पद्धतीने मिक्स करून घेते. थोडी साखरही टाकली त्याने छान चव येते. त्यानंतर आता याला छान पद्धतीने मिक्स देते आणि त्यानंतर आपण याला थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. तर इथे मी मिक्स केलेला आहे छान. तर ते उरलेला जो मॅगी मसाला होता तो सुद्धा मी यामध्ये आता टाकून दिला आहे आणि याला एकदम छान पद्धतीने मिक्स करून तुमच्या आणि 2 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. मग भाताला तयार आहे. गॅस मी आता बंद